कथेचं नाव आहे बावरे प्रेम हे. मालिनी आज एकटीच छताकडे डोळे लावून पडलेली होती. मनात सारखे विचार चालू होते. कुठे असेल माझा विशू, माझा विश्वनाथ? पत्र पाठवून थकले, एकाचंही उत्तर येईना. अजून किती वाट बघायची? त्याला जाऊन आज 10 वर्षे झाले. मला लग्नाचं वचन देऊन गेला, अजून परतला नाही. त्याला कळत नाहीये का? त्याची मालू त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे. लग्न तर नसेल ना केलं त्याने? नाही, माझ्यासोबत तो असं कधीच वागणार नाही. किती प्रेम होतं त्याचं माझ्यावर. किती वचन दिली होती आम्ही एकमेकांना. एक दिवस तो नक्की येईल. मी शेवटच्या क्षणापर्यंत त्याची वाट बघेल. गायनाच्या मास्तराकडे गाण्याची शिकवणी लावली होती. विशू मास्तरांचा एकुलता एक मुलगा. तो देखील येऊन बसत असे. मास्तरांनी शिकवलेलं पहिलंच गाणं किती छान गायलं होतं आम्ही दोघांनी. अल बेला सजना आयो रे. नंतर ते आमचं आवडतं गाणं बनलं. मी तर त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडले. रोज शिकवणीला जायची ओढ वाटू लागली. नंतर दोघं एकत्रच गायला लागलो. सुरात सूर मिसळत गेले, मनही जुळत गेली. हळूहळू त्याच्यात जीव गुंतला. शिकवणी व्यतिरिक्त भेटू लागलो. नदीच्या काठाशी पाण्यात पाय टाकून तासनतास बसू लागलो. त्याचा सहवास हवाहवासा वाटू लागला. आई बाबा लहानपणीच गेले. मामाकडे लहानाची मोठी झाले. परिस्थिती गरिबीची. घरातलं सगळं आवरून शाळा केली. मामीचा छळही सहन केला. आवाज चांगला असल्याने मामाने गाण्याची शिकवणी लावून दिली. तिथेच विशू भेटला. सूर ताल जोडले गेले. गावात कुठेही कार्यक्रम असला तरी आम्हाला आमंत्रण असे. गाण्याच्या मैफिली आम्ही रंगवत असू. मिळालेले पैसे मामाला जात, पण पैशापेक्षा एकमेकांची सोबत लाभली यातच आनंद वाटत असे. एक दिवस विशू म्हणाला, मालू, आपण दोघं लग्न करू. अशाच मैफिली करत जाऊ. दोघं मिळून पैसे कमवू. छोटंसं घर घेऊ आणि सुखाने संसार करू. मी देखील त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याच्यासोबत संसाराची स्वप्न पाहू लागले. पण कसं कुणास ठाऊक मास्तरांना आमच्या प्रेमाबद्दल समजलं. त्यांचा या गोष्टीला सक्त विरोध होता. त्यानंतर माझं त्यांच्याकडे जाणंही त्यांनी बंद केलं. विशूला भेटण्याची तळमळ वाढू लागली. काय करावं, कुठे शोधावं? एक दिवस हिम्मत करून त्याच्या घरी गेले. मास्तर बाहेरच बसलेले होते. लांबूनच त्यांनी विचारलं, काय काम आहे? विशू कुठे आहे मी विचारलं. पुढच्या शिक्षणासाठी त्याला दूर पाठवलं आहे. आता 4-5 वर्षे तरी तो येणार नाही. जा इथून. म्हणून मास्तर उठून गेले. काळजात एकदम धस झालं. असा कसा मला सोडून गेला? तेही काही न सांगता, न बोलता. साधा निरोपही नाही. मी नाही म्हणाले नसते. कर बाबा शिक्षण, मी पाहीन तुझी वाट. जोवर तू येत नाही त्यानंतरचा एक दिवस 1 वर्षासारखा वाटू लागला. किती स्वप्न पाहिली होती. बोलता बोलता वर्षामागून वर्ष सरली, तरीही पत्ता नाही. नंतर मास्तरही गाव सोडून गेले. ते गेले तरी विशू येईल हा विश्वास होता. मामाने आणलेली चांगली स्थळं नाकारली. शेवटी कंटाळून मामीने घराबाहेर काढलं. आता गावाबाहेर या छोट्याशा पडक्या घरात राहते. गेली 5 वर्ष अजून आला नाही. एक दिवस तो शिकत असलेल्या ठिकाणचा पत्ता मिळाला. त्यावर पत्रामागून पत्र पाठवली, पण एकाचंही उत्तर मिळालं नाही. वेडीपिशी झाले. गावाने तर वाळीतच टाकले. गाण्याचे कार्यक्रमही कोणी देईना. मिळाला तर शेजारच्या गावात जाऊन करते. त्यात थोडे पैसे मिळतात, त्यावर पोटाची खळगी भरते. का गेलास विशू तुझ्या मालूला सोडून? कधी येशील? गावात पोस्टमन आला की त्याच्या मागून धावत सुटते.
कुठल्या तरी पत्राचे उत्तर पाठवशील याची अजूनही आशा आहे. येशील तू कधीतरी तुझ्या मालूसाठी. आपलं छोटं घर, संसार सगळं काही पूर्ण करण्यासाठी. मालू या सगळ्या विचारांमध्ये असताना पोस्टमनने सायकलची घंटी वाजवली. आहे का कोणी घरात? पत्र आलंय. मालू जीव घेऊन बाहेर धावत सुटली. त्याच्या हातातलं पत्र तिने अक्षरशः ओढून घेतलं. वेड्यासारखं ती ते वाचू लागले. हो, पत्र विशूचंच होतं. प्रिय मालू, मला माहिती आहे गेली 10 वर्ष तू माझी वाट बघते. तुझी सगळी पत्र मी वाचली, पण मी उत्तर देऊ शकत नव्हतो. माझा नाईलाज होता. आपल्या प्रेमाचं कळल्यावर बाबांचा खूप संताप झाला. त्यांनी लगेच निर्णय घेतला आणि मला बाहेर शिक्षणासाठी पाठवलं. मी त्याच रात्री निघालो. खूप वेळा वाटलं पळत जाऊन तुला भेटावं, तुझ्याशी बोलावं किंवा तुला बरोबर घेऊन जावं, पण त्यापैकी काहीही करू शकलो नाही. कारण मी बाबांच्या वचनात अडकलो होतो. त्यांनी माझ्याकडून वचन घेतले होते की ते आहेत तोवर मी तुला भेटणार नाही किंवा तुझ्याशी कोणताही संबंध ठेवणार नाही. त्यांनी स्वतःला संपवण्याची धमकी मला दिली होती. त्यानंतरची 10 वर्ष कशी गेली ते फक्त माझं मला माहिती. मीही तुझ्यासाठी तळमळत होतो. तुझे पत्र वाचून रात्रभर जागत होतो. एकीकडे शिक्षण चालू होते, पण दुसरीकडे तुझ्या आठवणीत रमत होतो. त्यानंतर बाबांनी गाव सोडलं. ते शहरात आले. मलाही चांगली नोकरी लागली. अनेक चांगली स्थळं आली. पण मी तुला दिलेल्या वचनाचंही पालन करणार होतो, त्यामुळे मी लग्न केलं नाही. मी बाबांचं वचन तंतोतंत पाळलं. आज बाबा आपल्यात नाही. त्यांचं निधन झालं. आता तुला दिलेलं वचनही मी पाळणार आहे. मी गावी येतोय तुला न्यायला, आपले स्वप्न पूर्ण करायला. तू तयार राहा. तुझा आणि फक्त तुझाच विशू. मालू वेड्यासारखी शेवटच्या ओळी परत परत वाचू लागली. तिला हसावं की रडावं तेच कळेना. तिच्या 10 वर्षाच्या प्रतीक्षेचं फळ तिला मिळालं. दोघांनी गायलेलं पहिलं गाणं तिला आठवलं. अलवेला सजना आयो रे. अतिशय हृदयस्पर्शी अशी कथा आज आपण ऐकलेली आहे. कथा कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवावे आणि अशाच प्रकारच्या नवीन कथेसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटूया एक नवीन